मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण, बरे आहेत का? तर ही बघा आमची जाऊबाई आणि त्यांचं एक चॅनल आहे ललिता भालेराव. कारण स्वातीचं बी चॅनल आहे, माझं बी चॅनल आहे. मग म्हणलं ह्यांना कशाला मागं ठेवायचं, म्हणलं ह्यांना बी चॅनल खोलून द्यावं. तसं त्यांना आवड आहे पण लाज वाटते या. मग त्यांना मी पहिलं पण त्या होत्या आयुष्य पाऊस आला ना ह्यांच्यामुळं बघा, पाऊस पण आला. आता मी काय त्या पावसाला म्हणलं नाही पण सकाळपासून जायचंय जायचंय जायचंय. आता आला पाऊस. मला म्हणते तर शुक्रवारपर्यंत राहा. कुठपर्यंत? शुक्रवार. हा, मग मी म्हणलं नको. तर बघा आता मला नारीला जायचं. हा, तर जाऊ द्या ते विषय. कारण मला बारामतीला इकडून तिकडून जायचंय, त्यामुळं निघाली मी. पण आता पाऊस यायला लागला. आता ह्याच्यात अजून 20-25 मिनिटं तर अर्धा तास तर कमीत कमी जाईल. जेवण करायचं. अजून जेवण करायचंय. तर रात्री खाल्लं चिकन, आळूची पानं, बरंच काय खाल्लं. खाऊ द्या ते सोडा. खाल्ल्या पिल्ल्याला नाही सांगत. खाल्ल्या पिल्ल्याला सांगितलं गेलं म्हणतात की रात्री खाया प्यायसाठी हिंडते. मला वाटलं मोंट्याचीच गाडी आली. मोंट्याच तर ह्यांना आवड आहे. पण त्यांना गेल्या वेळेस पण मी म्हणलं होतं, आलं त्यांना माझ्यापाशी तेव्हा नाही का त्यांच्या घराचं काम चालू होतं. आल्या होत्या तेव्हा पण चॅनल खोलून द्यायला लागली होती. पण त्यांना आवड आहे पण लाज वाटते. मग आता ह्या वेळेस फोर्स जरा केला आणि मग आता त्यांना चॅनल खोलून दिलेला आहे. तर त्यांच्या चॅनलला सपोर्ट द्या. चॅनलचं नाव आहे ललिता भालेराव. कसं आहे, तुम्ही स्वातीला बघितलं, मला बघितलं, ह्यांना बघितलंच नव्हतं. मग आता ह्यांना पण बघा, आहे का नाही? सपोर्ट द्या. पण त्यांच्या काय घरातले फॅमिली ब्लॉग नसत्याला, त्यांचं रेसिपीचं. आणि त्यांचं दुसरी गोष्ट तर छान छान रेसिप्या पण येते तर त्यांना. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पण आवडन. तिसरी गोष्ट की त्यांना लाज वाटते म्हणून त्यांना वाचायला बी येत नाही. मेन मुद्द्याचं त्यांना वाचायला बी येत नाही. त्यामुळे त्यांना स्टिकरमध्येच तुम्ही कमेंट करत जावा. असं छान हसायचं, नंतर त्याला इमोशनल असं दाखवत जा. जसं त्या बोलतात ना त्या पद्धतीने तुम्ही तसं टाकत जावा. म्हणजे थोडं थोडं पहिली दुसरीच्या पोरांसारखं येतं बरं का त्यांना वाचायला. पण असं अवघड जोड शब्द ही ती असलं इंग्लिश तर बिलकुलच येत नाही. ही बी अडाणीच भोपळा आहे. पहिल्या शाळाच नव्हत्या तर पहिल्या शाळाच नव्हत्या. पहिलं कसं असायचं, बारकी लेकरं मोठ्या बहिणीला बारकी बहीण भाऊ सांभाळायचं. थोरल्या बहिणीचं लगीन झालं असलं की बारक्या बहिणीनं नाही तर भावानं लेकरं सांभाळायला जायचं. त्यामध्ये पहिलं नव्हतं कसं, सगळी परिस्थिती गरीब असल्यामुळं बऱ्यापैकी शिक्षणच होत नसायचं. जिल्हा परिषदची शाळा 4थी पर्यंत. या आज गेलं ना उद्या नाही. ती मास्तरला बी घेणं देणं नाही ना आईबापाला बी घेणं देणं नाही. त्या लेकराला तर बिलकुलच नाही. आलं ना मनाला तर निघाला शाळेत, नाही तर बसला घरीच कुठं तरी, असं होतं. त्यामुळे शाळा नाही झाली. तर चला आता आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही? झाला 3 मिनिटाचा बारकोचा व्हिडिओ, पहिलाच व्हिडिओ आहे. कारण ह्या व्हिडिओमधनं फक्त आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे, आहे का नाही? तुम्हाला आमच्या थोरल्या जाऊबाई पण बघायला भेटतेला. परत हळूहळू त्यांना सवय लागल्या तर काय करतेला फॅमिली ब्लॉग पे, आहे का नाही? कधी काय नवीन आणलं, कुठं बाहेर फिरायला गेल्या, तसं करतेला परत त्या, आहे का नाही? जास्त म्हणलं तर त्यांचं रेसिपीसाठी त्यांना चॅनल खोललेला आहे का नाही? तर भेटू आता आपण दुसऱ्या चॅनलमध्ये. मी जायच्या टायमाला मीच करून देणार आहे व्हिडिओ. त्यांना अजून मोबाईल धरायला पण येत नाही, व्हिडिओ सोडायला येत नाही. ते त्यांचे भाऊजय त्यांच्या रेसिपी सोडत होत्या म्हणून ते. मग आता मी त्यांना सगळं पूर्ण समजावून सांगितलंय. रात्रीपासून पण समजावते, आहे का नाही? आता पण समजवून सांगते. ही व्हिडिओ मी त्यांना आता लोडिंग करून देणार आहे, कसं अपलोड करायचं ते. झालं मग भेटू आपण आता पुढल्या. हा, पहिलं चॅनलवर जे व्हिडिओ आहेत का नाही ती ह्यांच्या वहिनीनं सोडलेलं आहे. भाऊजय, छोटी भाऊजय आहे, तर तिनं सोडलेलं आहे. तर मग आता आता हळूहळू त्यांना सवय पडलच. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही? आता हिचे व्हिडिओ कसा सोडायचा आहे मी ह्यांना सांगते.